गाडी दरीत कोसळली आणि मी लगेच गाडीच्या बाहेर उडी टाकली. अर्जुन, मी खूप वरून पडले होते. अरे मला खूप लागलं होतं, पण सुदैवाने माझ्या डोक्याला फारसा मार लागला नाही. मी तिथून कसं बसं सावरत होते. मला मला फार काही आठवत नाही, पण हा एक 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 आजी आली होती. तिथे त्यांनी बघितलं मला. त्यांनी मला कसं बसं त्यांच्या एका वस्तीत नेलं. एक झोपडी होती. त्यांनी तिथे उपचार केले. अरे माझ्यावर फार नाही आठवत आहे, पण म्हातारी बसली बघ. तिला फोटो दाखवून विचार आपल्याला कुठं बघितलंय का. तुझा मुर्दा बसवला. चल निघ. आव तुम्हाला या सगळ्यात माझी चूक आहे. मी त्या आजींच्या घरापर्यंत पोहोचलो होतो. काय अर्जुन, कदाचित तू तिथे नाही पोहोचू शकलास, पण एक माणूस आला होता तिथे. तो बरोबर पोहोचला. काय रे, कोण आहे तू? कोण पाहिजे तुला? त्या आजीला मारला आणि तिथून मला घेऊन गेला तो. हे कोण माणूस? जीजीचा माणूस होता. त्याला बरोबर कळालं मी तिथे. मला घेऊन एका गोडाऊन मध्ये बांधून ठेवलं त्यांनी मला. मी खूप सुटण्याचा प्रयत्न केला, पण ते अशक्य होतं. मी तरी कशी बशी सुटले. मी बाहेर आले. मी रस्ता शोधत होते तेव्हा आर्या दिसली तिथे, आणि मग आर्या मला इथे घेऊन आली घरी. हा, हे आता माझ्या लक्षात येते. हे सगळं कुणाचं रचलेलं आहे आता लक्षात येते माझ्या. अर्जुन, तो काहीतरी म्हणत होता, आजार पसरवेन शहरात. काय झालंय? लोकांना काही झालंय का? ते आम्ही लय प्रयत्न केले ग, पण ह्या सगळ्यामध्ये काही लोक दगावली. हो, पण हे बघ, हे सगळं षडयंत्र आहे ना, ते जीजीच आहे. तू रखडवलेल्या त्याच्या फाईल होत्या ना, ते सुरळीत करण्यासाठी. अर्जुन, जीजी म्हणजे तो राजकारणी जीजी. हो. आणि मग हे सगळं तुला कसं माहिती अर्जुन? घरी असलेली दीपा, आपी नाही दीपा. काय? एक मिनिट. घरात आप्पी म्हणजे कोण? दीपक कोण? ऐक आप्पे, हे बघ, तुझा ज्यावेळी ऍक्सिडेंट झाला ना, आपला अमोल हलून गेला होता का आतून. नीट जेवत नव्हता, खात नव्हता, पित नव्हता, कुणाशी बोलत नव्हता, आणि मी येण्यासारखं तुला शोधत होतो. या सगळ्यामध्ये मला सेम टू सेम तुझ्यासारखी दिसणारी एक मुलगी भेटली. तिचं नाव दीपा. गरीब होती. मी तिला भेटलो, तिला पैशांची मदत केली आणि फक्त अमोलसाठी तिला घरी घेऊन आलो. गिरीश गायकवाडनी त्या फाईलवर सह्या करण्यासाठी तिचा वापर केला. दीपाचा भाऊ एक राजा, जीजीने त्याला पैशांचं आमिष दिलं. जीजीने दीपाला धमकी दिली, तुझ्या भावंडांना मारून टाकू, आणि आप्पीच्या सह्या करायला लावल्या त्या फाईलवर. अर्जुन, मग त्या फाईल कुठे आहेत आता? नाही, त्या फाईल अजून गिरीश गायकवाड पर्यंत पोहोचल्या नाहीत. आप्पे, गायकवाडनी दीपाला उद्या फाईल घेऊन बोलवले. आपल्याकडे हा चान्स आहे, आपण नाही सोडायचं. गुन्हेगारालाच आळा घालावा लागणार आहे आपण. ए जा, काय करायचंय ते कर, पण एक लक्षात ठेव, नाही ना तुझी वर्दी उतरवली तर नावाचा जीजी नाही मी. साहेब थांबा, तो तुम्हाला मुद्दा म्हणून उचकावतोय. गिरीश गायकवाड, माझी वर्दी उतरल का नाही ते नाही माहिती मला, पण तुझा माज नक्की उतरवणार आहे मी. चिंचुके, आत टाकायला पुढे काय ना ते कायदा बघून घे. बोलल्या कलेक्टर मॅडम बोलल्या. ए, तुम्हा दोघांना सांगतोय, या स्टेशनमध्ये जेवढी माणसं आहेत ना, त्यांनी आयुष्यात जेवढा पैसा बघितला नसेल तेवढे पैसे देतो. मला सोडायत ना मला. आणि नाही सोडलं तर परिणामाला समोर जायला तयार राहा.
कारण हा जीजी आता फक्त माणसं मारून थांबणार नाही तर एक बाद झालं. अर्जुन प्रेस बोल. मॅडम प्रेस? आर्या, आता ऐकलं नाहीत का तुम्ही? या साहेबांच्या किती मोठ्या मोठ्या ओळखी आहेत. मॅडम म्हणजे नक्की करायचंय काय तुम्हाला? चिंचुके, आता या जीजी साहेबांच्या एवढ्या मोठमोठ्या ओळखी आहेत, मग त्या सगळ्या लोकांना यांचा पराक्रम नको का कळायला? आणि यांचा पराक्रम जर लोकांसमोर आणायचा असेल तर मीडियापेक्षा उत्तम साधन कुठलं? ए कलेक्टर, तिला मागात पडला तुला. जीजी, अहो काय राहिलंय आता? एकदा का तुमच्या पराक्रमाचे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचले ना की मग मलाही बघायचंय तुम्हाला वाचवायला कोण येतं. या शहरातली लोक तुम्हाला आदराने जीजी म्हणतात ना, मग त्या शहरातल्या लोकांना कळू देत की हा जीजी स्वतःच्या प्रोजेक्टसाठी लोकांना कसं मारतो ते. काय गायकवाड, उतरला का वर्दी उतरवण्याचा माज? ए गावठी गुंड, शांत बसला असता ना निवांत शिक्षा भेटली असती. आता घे इज्जतीचा फालुदा करून चल. अर्जुन, मी घेते प्रेस बोलावून. ए मॅडम,